गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करून त्याचा पाठलाग करावा व आदर्श नागरिक बनून देशाची सेवा करावी असे आवाहन जनता विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी केले। ते विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आशीर्वाद समारंभात बोलत होते। देवनदी पतसंस्थेचे चेअरमॅन श्री BM पवार सर, संचालक हरिभाऊ पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पवार, शालेय समिती सदस्य कचरू शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे, पर्यवेक्षक शिवनाथ पांगारकर, ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, सोपान पवार, जनाबाई सुडके, नवनाथ माणिक, किरण पवार आदी मंचावर उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम ज्या विद्यालयात होते त्या विद्यालयाविषयी कृतज्ञता भाव कायम असू द्या असेही ते म्हणाले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली आहे। विद्यालयाच्या गीत मंचाने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केलंय। पर्यवेक्षक शिवनाथ पांगारकर यांनी प्रास्ताविक केलंय। आजचा कार्यक्रम हा निरोपाचा नसून आशीर्वादाचा असल्याने आपण निरोप समारंभ न म्हणता आवर्जून आशीर्वाद समारंभ म्हणत असल्याचं त्यांनी सांगितलंय। विद्यार्थ्यांना ही शाळा सोडून जाताना जसे वाईट वाटत आहे तशीच अवस्था तुम्हाला निरोप देताना शिक्षकांची होत असल्याचं ते म्हणाले। देवनदी पतसंस्थेचे चेअरमॅन BM पवार सर, माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पवार, जनाबाई सुडके, रूपावली काळे, दीपक भालेराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। शाळा व शिक्षक यांच्याविषयी भावना व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांना गहिवरून आले होते। शाळेने केलेले संस्कार व शिस्त ही आयुष्यभर अंगी बाळगून विद्यालयाचा नावलौकिक वाढावा। शाळेने केलेले संस्कार व शिस्त ही आयुष्यभर अंगी बाळगून विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी केले। आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवून अभ्यासात प्रगती करावी, तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गणवेश दान म्हणून द्यावा असे आवाहनही त्यांनी केले। वेदिका पवार, पौर्णिमा शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे यांनी आभार मानले। यावेळी भारती धाकतोडे, मीना केदार, सोनाली पाटील, वर्षा मोरे, रुपाली महाले, योगिता शिंदे, भाऊसाहेब दहिफळे, संविदिता जाधव, सुनील पवार यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक भालेराव, सिन्नर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।